नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विविध स्पर्धा परीक्षामध्ये चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 25 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न बघूया. आपल्याला बघायचे आहे चालू घडामोडी 5 जानेवारी 2024, करंट अफेअर्स 5 जानेवारी 2024. प्रश्न पहिला. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीपमध्ये किती कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? 1150. PM नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 1950 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? लक्षद्वीप. लक्षद्वीप येथील कडमत येथे दररोज किती लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती करणाऱ्या लो टेम्परेचर थर्मल डिस्टिलेशन प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे? 1.5. लक्षद्वीपमध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? करवत्ती. कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील करवती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? लक्षद्वीप. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? जळगाव. मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात किती हेक्टरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? 4000. मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून किती मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे? 800. 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली आहे? अमेरिका. 2023 मध्ये अमेरिकेत जगात सर्वाधिक किती टक्के कामगार कपात केली आहे? 70%. 2023 मध्ये जगभरात कामगार कपात होण्याच्या यादीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? 2ऱ्या. S&P ग्लोबलने जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार डिसेंबरमध्ये देशाचा वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक घसरून किती झाला आहे? 54.9. देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? G60-20. देशाच्या ग्रामीण भागातील इंटरनेट जाळे विस्तारण्यासाठी इस्रो SpaceXच्या कोणत्या अग्निबाणाद्वारे G60-20 या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? फाल्कन 9. SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या G60-20चे वजन किती किलो आहे? 4700. लॅन्सेट नियतकालिकाच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत कितव्या क्रमांकावर आहे? 2ऱ्या. लॅन्सेट नियतकालिकाच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? चीन. ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे? सूर्यकुमार यादव. पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? विश्वास पाटील. कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे? छत्तीसगड. दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? नवी मुंबई. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे? 9. 2023 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये टॉप 10 यादीत कोणत्या एकमेव महिलेचा समावेश आहे? सावित्री जिंदाल. फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये देशात सावित्री जिंदाल ह्या किती अब्ज डॉलर्स संपत्तीसह सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहे? 24 अब्ज. खालीलपैकी कोणाला 2024चा MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? BR कंबोज. डेझर्ट सायक्लोन 2024 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे? भारत आणि UAE. भारत आणि UAE या देशामध्ये डेझर्ट सायक्लोन हा लष्करी सराव 2 ते 15 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? राजस्थान. जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात येतो? 4 जानेवारी. अमेरिकेच्या इस्रायल स्नेही धोरणाचा निषेध म्हणून कोणी रामन मॅग्सेसे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे? संदीप पांडे.